श्री साई लीला मासिक 1923 अंक 13 महाराजांचे अनुभव 60th लीला। श्री कृष्णाजी नारायण उर्फ छोटू भैया साहेब परुळकर ऑनररी मॅजिस्ट्रेट साहेब हरदा यांच्याकडून श्री हरी सीताराम दीक्षित यांतला 11/2/24 रोजी आलेले पत्रातील उतारा। श्री समर्थ यांच्या कृपेने माझा एक रोग गेला, त्याची हकीकत आपणास लिहित आहे। ती अशी, मला आम्लपित्ताची बिमारी होती। ती अशी की दुपारी जेवण झाले म्हणजे ताबडतोब उलटी होऊन आम्लपित्त पडण्याचे व त्याचं प्रमाणे रात्रीही जेवलो की ते उलटून पडावयाचे। याकरिता पुष्कळ डॉक्टर व वैद्यांची औषधे घेतली, परंतु काही गुण आला नाही। काही दिवसांनी आमच्या वडिलांने स्नेही सदाशिवराव रामचंद्र पटवर्धन यांनी उत्कृष्ट नामांकित वैद्य नागपुराहून पाठविले व यांचे औषध घेण्याबद्दल शिफारस केली। ते वैद्य जसे नामांकित तसे वयातीतही होते। हरद्यास ते आले व त्यांनी मला औषध केले। पहिल्या दिवशी त्यांनी 3 पुड्या घेण्याला सांगितले। त्याप्रमाणे सकाळी 1 व दुपारी 1 अशा 2 पुड्या घेतल्या। दुपारी 3 वाजेपासून शौचास होण्याला सुरुवात झाली। ती इतकी की रात्री 8 वाजता बिछाण्यावरून उठण्याची शक्ती राहिली नाही। त्यावरून वैद्यबुवा व घरातील मंडळी घाबरून गेली। नंतर वैद्यबुवा आमचे देवघर आहे तेथे जाऊन काही वेळ त्यांनी देवाची प्रार्थना केली व नंतर शौचास बंद होण्याचे औषध दिले। रात्री 11 वाजता शौचास जाण्याचे बंद झाले। नंतर त्यांनी आमचे वडिलांना असे सांगितले की आजपासून आपण त्यांना आम्लपित्ताच्या व्याधीवर कोणताही इलाज करू नका। ही व्याधी सत्पुरुषाच्या कृपेने बरी होईल। त्या दिवसापासून मी कोणाचेही औषध घेतले नाही। त्यानंतर 5-6 वर्षांनी शिर्डीत श्री समर्थाचे दर्शन झाले। त्यावेळी मी किंवा माझ्या सोबत्यापैकी कोणी समर्थापुढे या व्याधीची हकीकत सांगितली नाही। नंतर दुसरे वर्षी गुरुपौर्णिमेला आम्ही पुन्हा शिर्डीस गेलो। पुढे गुरुपौर्णिमा झाल्यानंतर तिसरे दिवशी दुपारी 4 वाजता मशिदीमध्ये मी व माझे बंधू नारायणराव व इतर 2-3 मंडळी श्रीचरणाजवळ बसलो होतो। इतक्यात मावशीबाई मशिदीत आल्यावर त्यांना श्री समर्थांनी विचारले की अगे मावशी, इतका उशीर का केला? त्या बोलल्या की बाबा, आपण ओकाला लावता यामुळे उशीर झाला। त्यावर समर्थ हसून बोलले की तू फार खातेस म्हणून ओकतेस। मावशीबाईंनी प्रार्थना केली की ओकल्यापासून माझा जीव त्रासून गेला आहे। त्यावर बाबा काही वेळ स्तब्ध राहिले व 5-7 मिनिटांनी माझेकडे बोट दाखवून तोंडाने म्हणाले की या भाऊलाही बरेच दिवसापासून ओकारी होत असते। त्यावर माझे बंधू नारायण ह्यांनी प्रार्थना केली की ह्याला बरेच दिवसापासून ओकारीची बिमारी आहे। पुष्कळ उपाय केले, काही उपयोग झाला नाही। त्यावर्षी समर्थाच्या तोंडातून असे शब्द निघाले की यावर औषध हेच की आता याला ओकरीची बिमारी होणार नाही। त्या दिवसापासून आज 8-9 वर्षे झाली तो आम्लपित्ताचा रोग नाहीसा झाला। 10-12 वर्षाचा रोग जो पुष्कळ औषधी करूनही बरा झाला नाही, तो समर्थाच्या तोंडयाच्या या अक्षरासरचा समूल नाहीसा झाला। ही समर्थाची लीला किती अगाध आहे। 61 लीला। एके दिवशी महाराजांनी वंश्यांना विचारले, तू काय काम करीत असतोस? वंश्याने
उत्तर दिले, आपल्या मशिदीत काय काम असेल ते करीत असतो. त्यावर महाराज म्हणाले, वाड्यातही काम करीत जा. वाड्यातही काम करीत जा. त्याचे दुसरे दिवशी वाड्यातील अतिउपयोगी माणूस पंडित या नावाचा होता, तो आजारी पडला. तेव्हा महाराजांच्या आज्ञेचे वैन्या कौतुक वाटून त्यांनी पंडिताचे सर्व काम आपण पत्करिले. हा तो बरा होईपर्यंत आनंदाने केले. 62. डहाणूस हरिभाऊ कर्णिक नावाचे गृहस्थ आहेत. ते सन 1918चे गुरुपौर्णिमेस शिर्डीस गेले होते. त्यांचे एक स्नेही निश्चयाची परवानगी मागण्यास महाराजांकडे गेले. त्यावेळी हेही त्याचे बरोबर गेले. त्यांच्या स्नेहाला एका गृहस्थाने महाराजांकडून रजा देवविली व त्याच गृहस्थाने हरिभाऊंनाही रजा देवविली व लगेच त्यांना खाली जाण्यास सांगितले. खाली गेल्यावर त्यांच्या मनात महाराजांना 1 रुपया द्यावा असे आले. इतक्यात वर असलेल्या गृहस्थाने आता जा असे वरूनच सांगितले. तेव्हा ते तसेच निघाले. ते नाशिकास उतरले व तेथे एका देवळात एक दिगंबर स्वामी असत त्यांचे दर्शनास गेले. स्वामीचे भोवती मंडळीचा बराच गराडा होता. पण हरिभाऊ आत शिरल्याबरोबर स्वामी एकदम उठले व हरिभाऊकडे जाऊन त्यांचे मनगट घरले व माझा रुपया कोठे आहे आण असे म्हणून त्याचेकडून रुपया घेतला. अशा तऱ्हेने दक्षिणा देण्याची त्याची इच्छा महाराजांनी तृप्त करून दिली. 63. डॉक्टर मेहता या नावाचे पारशी गृहस्थ सन 1920 पासून शिर्डीस येत असतात. महाराज देहधारी असताना यांना महाराजांचे दर्शन झाले नव्हते. तरी पण त्यांना महाराजांनी निरनिराळ्या वेळी अनुभव दिल्यामुळे त्यांची श्रद्धा महाराजांची चरणी जडली आहे. 2 वर्षापूर्वी ते शिर्डीस आले होते. त्यावेळी त्यांच्यावर हायकोर्टात एक फिर्याद झाल्याचे त्यांनी मला सांगितले. त्यांनी एका गृहस्थाला काही कारणासाठी पैसे न घेता 3,000ची प्रॉमिसरी नोट लिहून दिली होती. त्या प्रॉमिसरी नोटीवरून त्या गृहस्थाने त्यांच्याबरोबर फिर्याद केली होती. मी त्याचेतर्फे तो खटला चालावयाचा असे त्यांचे म्हणणे होते. मी काम करावयाचे सोडल्यामुळे मी त्यांना माझे मित्र मिस्टर माणेकलाल यांच्याकडे पत्र देऊन पाठविले. त्यांनी खटल्याची हकीकत ऐकून घेतल्यावर साक्षीदार कोण आहेत असे विचारले. तेव्हा डॉक्टर म्हणाले, साक्षीदार कोणीच नाहीत. प्रॉमिसरी नोट लिहून दिली तेव्हा वादी आणि मी दोघेच होतो असे ते म्हणाले. तेव्हा अर्थातच खटल्याचे स्वरूप निराशाजनक आहे असे मिस्टर माणिकलाल म्हणाले आणि आपसात तडजोड करा असा त्यांनी सल्ला दिला. डॉक्टर म्हणाले, आपण कोर्टात लढण्याचा प्रयत्न करू पहा. याउपर बाबांची मर्जी असेल तसे होईल. डॉक्टरांच्या आग्रहास्तव मिस्टर माणिकलाल यांनी डॉक्टरांनी कैफियत तयार करून कोर्टात दाखल केली. खटला सुनावणीस देखण्याचे तारखेचे पूर्वी त्यांनी डॉक्टरास 2-3दा येऊन भेटण्याविषयी पत्रे लिहिली, पण डॉक्टर भेटले नाहीत. शेवटी खटला त्या सोमवारी निघणार होता. त्याचे आदले शनिवारी म्हणजे 2 दिवस आधी मिस्टर माणिकलाल यांनी मुद्दाम कारकून पाठवून डॉक्टरास ऑफिसात आणविले. तेव्हा असे कळले की डॉक्टर आजारी झाल्यामुळे पारशी सॅनिटेरियममध्ये होते आणि म्हणून ते येऊ शकले नव्हते. मिस्टर माणिकलाल यांनी फिरून डॉक्टरांना तडजोडीचा सल्ला दिला. तडजोड केली नाही तर सगळ्या रकमेचे व्याज व खर्च यासह हुकुमनामा तुमच्यावर खास होईल असे मिस्टर माणिकलालने डॉक्टरांना बजावले. डॉक्टर म्हणाले, मी तडजोड करावयाला जाणार नाही आणि मजजवळ
घ्यावयाला पैसे नाहीत आणि काही झाले तरी माझी अब्रू जाणार नाही ही माझी खात्री आहे. मला थोड्या दिवसापूर्वीच श्री साईबाबांनी स्वप्नात येऊन सांगितले की मी तुझी अब्रू जाऊ देणार नाही आणि त्यांचा शब्द कधी खोटा व्हावयाचा नाही. तेव्हा तुम्ही केस लढण्याचीच तयारी करा. त्यावर मिस्टर माणिकलालनी ब्रीफ तयार करण्यास घेतली. त्यांनी त्या दिवशी रात्री 8 वाजेपर्यंत काम केले आणि मग डॉक्टरास दुसरे दिवशी रविवारी घरी येण्यास सांगितले. दुसरे दिवशी डॉक्टर त्यांचे घरी जाणार तोच डॉक्टरांचे एक स्नेही त्यांच्याकडे जाऊन म्हणाले, आम्ही या खटल्याची तडजोड केली आहे आणि ती तुम्ही केवळ कबूल केली पाहिजे. तुमच्याकडून ती कबूल केल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही. ती तडजोड अशी, बादीला तुम्ही एकंदर 800 रुपये देण्याचे कबूल करावे आणि तेही एकदम न देता 50 रुपये महिन्याच्या हप्त्याने द्यावे. खर्च ज्याच्या त्याने सोसावा. असे तऱ्हेने कन्सेंट डिक्री, दोघांच्या अनुमतीचा हुकुमनामा कोर्टातून घ्यावी. त्या मित्राच्या आग्रहावरून डॉक्टरांनी तडजोड कबूल केली आणि त्याप्रमाणे दुसरे दिवशी कोर्टातून कन्सेंट डिक्री घेण्यात आली. हप्त्याची रक्कम थोडी असल्यामुळे ती भरणे डॉक्टरांच्या ऐपतीतली गोष्ट होती. अर्थात मी तुझी अन्न जाऊ देणार नाही या महाराजांच्या शब्दांचा पूर्ण प्रत्यय, मी तुझी अब्रू जाणार देणार नाही या महाराजांच्या शब्दांचा पूर्ण प्रत्यय सर्वांस आला. 64. 1913 मध्ये बरेच महिने सतत शिर्डीस राहिलो होतो. प्रथम एकटाच गेलो. मागाहून कुटुंब तेथे आले, पण मुलगा व पुतणी बांद्रास एका स्नेह्याच्या येथे ठेवली. कुटुंब तेथे आल्यानंतर 2-1 महिन्यांनी मुलगा आजारी झाला व माझ्या बांद्रेकर स्नेह्याने आम्ही निदान माझ्या कुटुंबाने तरी तेथे ताबडतोब यावे अशा अर्थाचे आग्रहपूर्वक पत्र लिहिले. त्या संबंधाने महाराजांनी आज्ञा मागितली. तेव्हा कोणी जाऊ नये, मुलांनाच इकडे बोलवावे अशी आज्ञा झाली. मुलांची वार्षिक परीक्षा 1 महिन्यानेच व्हावयाची होती, म्हणून माझ्या स्नेहाने त्यांना न पाठविता परीक्षेपर्यंत येथेच राहू द्यावे व कुटुंबास ताबडतोब पाठवून द्यावे असे फिरून आग्रहाचे पत्र लिहिले. पुन्हा महाराजांची आज्ञा मागितली व मुलांनाच येथे बोलवावे अशीच आज्ञा झाली. त्याप्रमाणे मुले शिर्डीस आली. मुलगा फारच अशक्त झाला होता. त्याच्या छातीत दुखू लागले होते व डॉक्टरांनी त्याचा अभ्यास बंद केला होता. पुतणीला खरूज झाली होती. मुलांच्या प्रकृतीचा विचार केला म्हणजे महाराजांची आज्ञा फार हिताची झाली असे स्पष्ट दिसत होते. शिर्डीस काही दिवस राहिल्याने मुलांची प्रकृती चांगली सुधारली. पुढे बांद्र्याच्या स्नेहाचे पत्र आले की तारीख 2 नोव्हेंबर रोजी मुलांची परीक्षा व्हावयाची आहे तर त्यांना ताबडतोब पाठवून द्यावे. त्या संबंधाने महाराजांनी आज्ञा मागताच पाहू एवढेच उत्तर मिळाले. मग मुले तेथेच राहिली. 3 तारखेला पत्र आले की काही कारणमुळे परीक्षा लांबली व ती 6व्या तारखेस होईल. त्याही वेळेला महाराज पाहू इतकेच म्हणाले. पुन्हा 10व्या तारखेस पत्र आले की परीक्षा 6वीला ही झाली नाही पण 13व्या तारखेस खास व्हावयाची आहे व मुलांना आणण्यासाठी आम्ही उद्या मुद्दाम मनुष्य पाठवू. त्याप्रमाणे मनुष्य 11व्या तारखेला आला व 12व्या तारखेला त्याचे बरोबर महाराजांनी मुलांना पाठविले. 13, 14 व 15 3 दिवस परीक्षा झाली व दोन्ही मुले पास झाली. एवढंच महाराजांचे आज्ञेप्रमाणे वागल्याने त्यांच्या प्रकृती सुधारल्या आणि परीक्षाही पदरात पडली. 65. मी शिर्डीस असताना एके दिवशी रात्री 9 वाजण्याचे सुमारास माधवराव देशपांड्याचे बंधू राव बापाजी सावल विहिरीहून
घाबऱ्या आले व कुटुंबास प्लेग झाला आहे, ताप खूप आहे, 2 गाठी आल्या आहेत, लवकर चला असे म्हणून लागले. माधवराव महाराजांची आज्ञा घेण्यास्तव गेले तेव्हा महाराज म्हणाले, इतक्या रात्री जाऊ नये, उद्या सकाळी जावे, संध्या उदी पाठवून द्यावी. हे ऐकून बाप्पाजीचा फार हिरमोड झाला. माधवराव अर्थात महाराजांची आज्ञा मोडून गेले नाहीत, नुसती उदी पाठवून दिली. दुसरे दिवशी सकाळी महाराजांची आज्ञा घेऊन माधवराव सावळविहिरीस आपल्या गावाकडे भावजीयाच्या समाचारासाठी गेले. महाराजांनी परत लवकर येण्याविषयी बजावले. तेथे जाऊन पाहतात तो बाईचा ताप उतरला होता, गाठेही बसून गेल्या होत्या आणि बाई चहा करीत बसली होती. अर्थातच माधवरावांना महाराजांच्या आज्ञेप्रमाणे ताबडतोब परत जाता आले. 66. एकदा रामचंद्र कोते पाटील मुंबईस गेले होते. त्यांच्या 2 दिवस आधी नाना लक्ष्मण कुलकर्णी हे एका लग्नासाठी मुंबईस गेले होते. ज्याच्याकडे नाना कुलकर्णी पाहुणे गेले होते ते गृहस्थ फ्रंट रोडवर राहतात. एवढंच रामचंद्र पाटलास ठाऊक होते. तेवढ्या पत्र्यावर शोध लागणे शक्य नाही असे रामचंद्र पाटलास मंडळीने सांगितले. पाटील म्हणाले, माझे साईबाबा खरे आहेत आणि ते माझी व नानांची गाठ घालून देतील, याबद्दल मला मात्र शंका नाही. इतके बोलून पाटील बाहेर पडले व ग्रांट रोडच्या मोठ्या सडकेने जाऊ लागले. थोडेसेच गेल्यावर नाना कुलकर्णी त्यांना समोरून येताना दिसले. अर्थात पाटल्याच्या श्रद्धेप्रमाणे त्यांना फळ मिळाले, म्हणजे बाबांनी त्यांना त्यांची नाना कुलकर्णीयाची गाठ घालून दिली. 67. गोखले आडनावाच्या एका बाई महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनास आल्या. त्यांच्या आणि काशीबाई कनेटकरांच्या आप्त संबंध असल्यामुळे काशीबाईंनी त्यांना दादासाहेब केळकरांचे नावाचे पत्र दिले होते. गोखलेबाई असा निर्धार करून आल्या होत्या की महाराजांचे पायाजवळ 3 दिवस उपोषण करावयाचे. बाई येथे येण्याची आदले दिवशी बाबा दादा केळकरांजवळ म्हणाले, आता शिमग्याचा सण आला आहे, माझी पोरे उपाशी राहतील काय? मी कसा तशी राहू देईन? बाई आल्यावर दादाकडे जाऊन लगेच महाराजांचे दर्शनाला गेल्या. दर्शन करून बसल्यावर काही वेळाने बाबा आपणहून म्हणाले, आपल्याला उपास-तापास कशाला पाहिजेत? आपण आपले दादाच्या घरी जाऊन तेथे पुराणाच्या पोळ्या कराव्या आणि खाव्या व दादाला व त्यांच्या पोराबाळांनाही खाऊ घालाव्या. दादाचे कुटुंब अस्पृश्य असल्यामुळे स्वयंपाकासंबंधाने ते विवंचनेचेच होते. इतक्यात महाराजांची वरील आज्ञा झाली. अर्थात गोखलेबाईंनी आपला निर्धार टाकून देऊन मोठ्या प्रेमाने दादांच्या येथे स्वयंपाक केला व सर्व मंडळींनी आनंदाने जेव घालून आपणही जेवल्या. 68. अनंतराव पाटणकर या नावाचे दादा केळकराचे एक स्नेही पुण्यास असतात. त्यांना वेदांत विषयाची गोडी आहे व त्या विषयाचा त्याग संग्रही आहे. ते एकदा महाराजांचे दर्शनास आले. दर्शन घेऊन अनंतराव बसल्यानंतर त्यांनी महाराजांस प्रार्थना केली, महाराज, मी पुष्कळ वाचतो पण मनाची स्थिरता होत नाही व मनाला समाधान नाही. महाराज म्हणाले, एकदा एक सौदागर येथे आला तेव्हा एक बकरी 9 लेंड्या हगली. त्याने त्या उचलून नेल्या. या बोलण्याचा अनंतरावाला अर्थच कळला नाही. त्यांनी वाड्यात परत आल्यावर दादांना विचारले. महाराज बोलले, याचा अर्थ काय? दादा म्हणाले, मलाही काही ठाऊक नाही, पण या 9 लेंड्याचा म्हणजे 9 विधा भक्ती असतील. त्या पदरात बांधून नवविण्याची महाराजांचा उपदेश असेल. दुसरे दिवशी अनंतराव महाराजांचे दर्शनास गेले तेव्हा महाराजांनी विचारले, 9 लेंड्या पदरात बांधल्या काय? अनंतरावांनी चरणावर मस्तक ठेवले आणि प्रार्थना केली की आपण कृपा करा, म्हणजे त्या लेंड्या हस्तगत होतील. महाराजांनी अनंतरावास
आशीर्वाद व आश्वासन दिले. सारांश: भक्तीशिवाय चित्ताची स्थिरता व समाधान होणे शक्य नाही. 69. शिर्डीस रामगीर बुवा नावाचे एक गोसावी राहतात. त्यांना एकदा महाराजांनी नानासाहेब चांदूरकराकडे उदी घेऊन जाण्यास सांगितले. नानासाहेब त्यावेळी जामनेर येथे मामलतदार होते. तेव्हा जामनेरला रेल्वे नव्हती. जळगावपर्यंत रेल्वेने जाऊन तेथून पाय वाटेने जावे लागत असे. रामगीर बुवा जवळ फक्त 2 रुपये होते. त्यांनी महाराजास म्हणले, एवढ्यात जामनेरपर्यंत कसे जाता येईल? महाराज म्हणाले, बापूगीर. या बुवांना महाराज नित्य बापूगीर म्हणून हाक मारीत. तू जा, सगळी सोय होईल. हे बोलणे झाले तेव्हा माधवराव देशपांडे जवळ बसले होते. आज्ञेप्रमाणे बुवा निघाले. जळगावपर्यंत एक भाडे पडले. जवळ फक्त 2 आण्याचे पैसे राहिले. पुढे काय करावे या विवंचनेत बुवा स्टेशनचे बाहेर पडले. तो एक शिपाई शिर्डीचे बाबूगीर गोसावी कोण आहेत असे विचारू लागला. अर्थात बुवानी सांगितले, मी तो बापूगीर गोसावी. काय काम आहे? त्यावर शिपायाने म्हटले, मला नानासाहेब चांदोरकरांनी टांगा घेऊन पाठविले आहे, तर टांग्यात बसा आणि जामनेरला चला. बुवांना अर्थात फार आनंद झाला व त्यांना असे वाटले की महाराजांनी माधवरावाकडून नानासाहेबाकडे खबर पाठविली असावी. बुवा टांग्यात बसले व जामनेरास गेले. टांगा मामलेदार कचेरीपाशी उभा केला आणि शिपायाने बुवास आत जाण्यास सांगितले. बुवा लघुशंकेला बसेल आणि उठल्यानंतर पाहता तो टांगा, घोडे, टांगेवाला व शिपाई सगळे गुप्त झाल. आत जाऊन विचारले. तो नानासाहेब घरी असल्याचे कळले. मग बुवा शोध करीत घरी गेले. आत वदी जाताच नानासाहेबांनी बुवांना बोलवले. बुवांनी उदी नानासाहेबांचे समोर ठेवली. नानासाहेबांनी ती घेऊन आपल्या कुटुंबास दिली. त्याच वेळी नानासाहेबांच्या मुलीला प्रसूती वेदना होत असून सुटका होत नव्हती. उदी त्या मुलीला पाजली व लावली व 3 मिनिटाचे आत मुलगी सुखरूप बाळंत झाली. नानासाहेबांनी बुवांची चांगली संभावना कळली. टांग्याविषयी विचारता आपण टांगा किंवा शिपाई पाठविला नव्हता असे नानासाहेबांनी सांगितले. अर्थात ही सर्व महाराजांचीच लीला होती. तेच टांगा, घोडे, टांगेवाला आणि शिपाई बनले होते.